आज जाऊन जे काही डॉक्युमेंट जी काही माहिती आम्हाला मागितलेली आहे ती मी तिथे जाऊन देणार आहे। त्याच्या पलीकडे आज ते काय विचारतात हे कुठेतरी आपल्याला बघावं लागेल। तपास यंत्रणा देखील तुझा भाऊ करतायत का अशा पद्धतीची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे। एकीकडे अजित पवारांना क्लीन चिट तर दुसरीकडे त्याच प्रकरणामध्ये रोहित पवार मात्र ईडीच्या चौकशीला सामोरे चालले। कदाचित तुम्ही जे काही इथं बोललात ते ईओडब्ल्यू यांनी जो क्लोजर रिपोर्ट कोर्टामध्ये दाखल केलाय 20 तारखेला 19 जानेवारीला मला नोटीस आली आणि 20 तारखेला म्हणजे दुसऱ्या दिवशी ईओडब्ल्यूने क्लोजर रिपोर्ट हा फाईल केला। हे कालच मीडियाच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना कळालं। तो क्लोजर रिपोर्ट मिळावा यासाठी आज आम्ही कोर्टामध्ये पत्र देत आहोत। क्लोजर रिपोर्ट कधी दिला जातो जेव्हा त्या केसमध्ये काही तथ्य नाही। ज्या केससाठी मला समन्स आलेला आहे आणि फक्त मलाच नाही पण त्याच्यात अनेक लोकांची नाव आहेत, ठीक आहे समन्स मलाच आलेला आहे, तर ते क्लोजर रिपोर्ट केसमध्ये काही तथ्य नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते दिलं जातं। त्याच्यामध्ये काय लिहिलंय हे माहिती घेतल्यानंतर आपल्याला कळेलच। विषय एवढाच आहे की जे काय चाललंय ते करत आहेत, अधिकारी त्यांचं काम करत आहेत। अधिकाऱ्यांच्या विरोधात मी कुठेही नाही, पण शेवटी समन जर आलं असेल, माहिती मागितली असेल तर ती देण्याची जबाबदारी एक नागरिक म्हणून माझ्यासारख्याची आहे, म्हणून मी तिथं सहकार्य करतो। मनी लॉन्ड्रिंगचा विषय तुमच्या संदर्भात आहे। मनी लॉन्ड्रिंग तुम्ही केला असं तुमच्यावर आरोप आहे। सर्वे कारखाना असेल किंवा बारामती अॅग्रो असेल आणि आणखी एक साखर कारखाना। मी व्यवसायामध्ये कुठेही चुकीची गोष्ट केलेली नाही। मी आत्मविश्वासाने इथं सांगतो। मी व्यवसायामध्ये आधी आलेलो आहे, नंतर राजकारणात आलेलो आहे। असे अनेक लोक आहेत की जे राजकारणामध्ये पहिल्यांदा आलेले आहेत आणि व्यवसायामध्ये नंतर आलेले आहेत, आणि व्यवसायामध्ये आल्यानंतर त्यांना आर्थिक कुठलीही अडचण आलेली नाही। पण मी व्यवसायामध्ये जेव्हा आलो पहिल्यांदा अनेक अडचणींना मला सामोरं जावं लागलंय, त्यावेळेस सुद्धा मी संघर्ष केलेला आहे आणि आज राजकारणामध्ये एक विचार घेऊन पुढे जात असताना आजही मला संघर्ष करावा लागतोय। फक्त मी एकटाच संघर्ष करतोय असं नाही, महाराष्ट्राची तमाम सामान्य कुटुंबातली लोक आज संघर्ष वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तिथं करत आहेत। राज्य सहकारी बँकेनं खरं तर कारखाना विक्रीला काढला आणि त्याच्यामध्ये तुम्ही घेणारे म्हणजे तुम्ही पार्टिसिपेट झाला होता। असं असताना अधिकाऱ्यांना किंवा बँकेला बाजूला ठेवत जो घेणार आहे त्याच्यावर ही कारवाई होते अशी देखील चर्चा। एक समजून घ्या, बाकी 70 लोकांनी जेव्हा कारखाने घेतले होते तेव्हा तिथं एक राजकीय बोर्ड होतं, नाही तर डायरेक्टर होते बँकेवर। जेव्हा मी कारखाना घेतला तेव्हा तिथं प्रशासक होतं, IAS अधिकारी होते। त्यामुळे ह्याच्यामध्ये काय तथ्य आहेत, काय डॉक्युमेंट्स आहेत, एकदा ही सर्व कारवाई झाल्यानंतर आपल्या सर्वांना मी दिलंच। पण ह्याच्यामध्ये एक तर ही कारवाई जी आमच्या विरोधात झाली त्याच्यामध्ये कुठेही बारामती अॅग्रोचं नाव त्या PIL मध्ये नाही, आणि ते नसताना सुद्धा आमचं नाव घेतलंय। ठीक आहे, सहकार्य आम्ही करत आहोत। शेवटी नागरिकाची एक जबाबदारी असते की जे काही मोठ्या संस्था असतात त्यांनी आपल्यावर एखादं ऑब्जेक्शन घेतलं, समन्स पाठवलं, आपल्याला कारवाई करण्याचा जर विचार त्यांनी केला असेल तर सहकार्य करण्याची भूमिका ही नागरिकाची असते, तशी आमची आहे। देशभरातल्या सगळ्याच विरोधी पक्षांतल्या नेत्यांची ईडी चौकशी होताना पाहायला मिळतं। काल हेमंत सोरेन जे झारखंडचे माजी मुख्यमंत्री आहे त्यांना ईडीकडनं काल रात्री उशिरा अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचं ट्विट जे आहे हम लढेंगे म्हणून तुम्ही रिट्विट केलं आणि त्याला उत्तर दिलं जय हिंद जय महाराष्ट्र। जय हिंद जय महाराष्ट्र मी म्हणालेलो आहे आणि आजची एन्क्वायरी कशी जाती बघूया। पण एकच आहे, योगायोग बघा, इलेक्शन आता पुढच्या काही महिन्यांमध्ये लागणार आहेत या देशामध्ये आणि अशा प्रकारच्या कारवाई सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे सामान्य लोकांमध्ये चर्चा वेगळी आहे। मी अजूनही समजतो अधिकारी त्यांचं काम तिथं करत आहेत, प्रामाणिकपणे करत आहेत, पण इलेक्शनच्या तोंडावर अशा कारवाई झाल्यानंतर लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की कुठेतरी लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न काही लोक करतात का काय। केंद्रीय यंत्रणा ईडी आणि महाराष्ट्राची आर्थिक गुन्हे शाखा म्हणजे ईओडब्ल्यू ह्या दोन परस्पर भूमिका घेत आहेत। अशा वेळी तुम्ही महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार का, त्यांना विचारणार का की अशा पद्धतीचा विरोधाभास कसा काय तपास यंत्रणांमध्ये पाहायला मिळतो? नाही, आता तो विरोधाभास कशामुळे का कारवाई केली गेली, कारण का ईओडब्ल्यूने जो काही क्लोजर रिपोर्ट फाईल केलाय ती तशी छोटी गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट आहे। त्याच्या मागे अनेक वर्ष अनेक महिने तपास हा केला जातो आणि तपास केल्यानंतरच तो क्लोजर रिपोर्ट तिथं केला जातो जेव्हा त्या केसमध्ये काही तथ्य नाही असं पोलीस प्रशासनाला वाटतं। आता हा 20 जानेवारीला ईओडब्ल्यूने केलेला क्लोजर रिपोर्ट आहे। सरकार आमचं नाही, आम्ही विरोधात आहे, आम्ही सरकारच्या विरोधात बोलतोय, सामान्य लोकांचा आवाज म्हणून आम्ही तिथं लढत आहोत। अशा परिस्थितीमध्ये आज सत्तेत नसताना तो जो क्लोजर रिपोर्ट
हा सरकारी यंत्रणेकडनं पोलीसकडनं तो झाला असेल तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी असेलच, हे कुठेतरी आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. पवारांची देखील याच प्रकरणामध्ये चौकशी व्हावी का? तुमचं काय मत? मी एकच सांगितलेलं आहे, या केसमध्ये कुठेतरी माझ्यावर अन्याय होत आहे. मी माझ्या बाजूने माझ्या स्वाभिमानासाठी लढत आहे आणि तो लढत असताना कदाचित त्याचा फायदा हा इतर नेत्यांना नक्कीच होईल असं मला वाटतं.